नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपमधील गणित विषयातील प्रत्येक घटकाचा सखोल अभ्यास आपल्या व्हिडिओमधून करत आहोत। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, त्यांचे वाचन व लेखन याविषयी परिपूर्ण आणि सखोल असे व्हिडिओ तयार करून त्याची माहिती दिलेली आहे। आता आज आपण नवीन घटक शिकणार आहोत आणि तो म्हणजे 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन। चला तर मग सुरू करूयात। बघा मित्रांनो, आपण आपल्या शाळेमध्ये या अगोदर संख्यांचं वाचन कसं करायचं आणि लेखन कसं करायचं हे शिकलेलोच आहोत। हे आपल्याला येतं, परंतु यावरील काही प्रश्न हे आपल्याला गोंधळून टाकणारे असतात आणि ती प्रश्न आपल्याला वेळेवर कमी मार्क मिळवून देतात आणि त्यामुळे आपला स्कॉलरशिपमधून नंबर उगतो। त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास आपल्या व्हिडिओमध्ये करायचा आहे आणि यावर्षी आपल्याला स्कॉलरशिप मिळवायची आहे, म्हणजे मिळवायचीच आहे। चला तर मग सुरू करूयात। 15,002 ही संख्या अंकात लिहा। काय सांगितलेले इथे? 15,002 ही संख्या अंकात लिहायची आहे। बऱ्याच वेळा याच्यामध्ये चूक काय होते मित्रांनो, 15 आणि किती आलेले आहे 2, मग आपण असं लिहून टाकतो 15,2 आहे की नाही। पण इथे काय दिलेले आहे? 1000। काय दिलेले? 1000। म्हणजे आपल्याला संख्येमध्ये शून्य कुठे ना कुठे टाकावा लागणार आहे। मग त्यासाठी काय करायचं, तर सर्वात प्रथम लक्षात घ्या, सर्वात प्रथम आपल्याला संख्या कशा पद्धतीने लिहितात हे शिकावं लागेल। बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष अशा पद्धतीने लिहून घेतलंय। आता काय, मी तुम्हाला या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय, की आपण संख्यांचं ज्या वेळेला वाचनाची सुरुवात करतो त्यावेळेला आपला जो उजवा हात असतो त्या उजव्या हाताच्या इकडून संख्यांचं वाचन सुरुवात करायचे, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष या क्रमाने, बरोबर। आता इथे आपल्याला काय सांगितलेले? 15,000। किती सांगितलेले? 15,000। म्हणून 10,000च्या तिथे 1 आणि 1000च्या तिथे 5, बरोबर। त्यानंतर काय सांगितलेले? 2 ह्या एकक स्थानचा अंक आहे, बरोबर, म्हणून इथे 2 लिहून घेतला आपण, बरोबर। पण आता आणि या शतक आणि दशकमध्ये काय लिहायचं, तर इथे लिहावं लागेल आपल्याला 0। त्याच वेळेला ती संख्या तयार होईल। मग संख्या काय झालेली आपली? अशा पद्धतीची संख्या आपली तयार झालेली आहे। किती? 15,002। मग बघा पर्यायामध्ये कुठे आहे हे बघा, एकक, दशक, शतक, हजार, हे फक्त 1000 आहे, त्यामुळे हे किती होईल? 1502। हे चूक। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, बरोबर, ही इथे संख्या दिलेली आहे आपली, बरोबर। त्यानंतर इथे पण बघून घेऊया आपण, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, ही 1,50,000 2 संख्या होती, म्हणून ही पण आपली चूक। त्यानंतर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 15,000, परंतु इथे 20 आहे। किती आहे? 20, त्यामुळे हे पण उत्तर येणार नाही, म्हणून आपलं बरोबर उत्तर किती? पर्याय क्रमांक 2। चला त्यानंतरचा प्रश्न बघा, 3,10,003 3,10,003 असं ज्या वेळेला लिहिलेलं असतं त्यावेळेला लक्षात घ्या काय करायचंय, तर 3 लिहिलेलं आहे म्हणून 3 लिहून घ्यायचं, नंतर त्याला गुणाकार करायचा। किती लिहिलेलं आहे समोर? 10,000, म्हणून 10,000, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, मोजायचं याच बाजूने, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 3,10,000। म्हणून आता इथे किती शून्य आहे? 1 2 3 4, इथे 4 शून्य देऊन टाकायचे, 1 2 3 4 आणि इथे लिहायचं 3, म्हणजेच किती होणार ते? 30,000। किती संख्या होणार आहे आपली? 30,000। पर्यायामध्ये बघा किती आहे? हा बघा, 3,10,000 ही 3,10,000, पण समोर किती लिहिलेले रे? 3, म्हणून याच्यात ॲड करायचे 3, मिळवायचे 3, म्हणजेच इथे किती येणार? 30,003 30,003। बघा या पर्यायामध्ये बरोबर आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 30,003। इथे बघा, एकक, दशक, शतक, हजार, हे 3,003 झालंय, म्हणून हे उत्तर नाही। त्यानंतर इथे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, हे 30 लक्ष झाले,
त्यामुळे हे पण उत्तर येणार नाही. त्यानंतर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, हे 3 लक्ष झाले म्हणून हे पण उत्तर येणार नाही. मग आपलं बरोबर उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा 17,000 अधिक 725 अधिक 17 दशक अधिक 17 एकक. मग ह्या संख्या आपण व्यवस्थित अगोदर लिहून घेऊ आणि नंतर त्याची बेरीज करू. बघा 17,000 हे झाले आपले 17,000. नंतर किती आहे? 725. मी तुम्हाला या अगोदरील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय? सव्वा, साडे आणि पावणे असे जर का शब्द आले तर काय करायचं? सव्वा जर शब्द आला तर त्याच्या समोर जी संख्या लिहिलेली आहे ती संख्या अगोदर घ्यायची. त्याच्यासमोर जर शे असेल तर शतकमध्ये घ्यायची, हजार असेल तर हजारमध्ये घ्यायची. साडे आलं तर काय? जे संख्या दिलेली आहे ती घ्यायची. त्याच्यासमोर काय? हजार असेल तर 500 घ्यायचे, शतक असेल, शे असेल तर 50 घ्यायचे. आणि पावणे असेल तर काय करायचं आहे? इथे थोडासा फरक करायचा आहे किंवा बदल करायचा आहे. कोणता? जी संख्या दिलेली आहे वाक्यामध्ये, जी संख्या दिलेली आहे त्या अगोदरची संख्या घ्यायची आणि समोर जर शे असेल तर तिथे 75 लिहायचं आणि हजार असेल तर 750 लिहायचं. म्हणजे कसं? इथे बघा, इथे काय दिलेले आपल्याला? 725 म्हणजेच काय? 700 घेऊन टाकायचे आणि नंतर त्याचे सव्वा, 100चे पाव भाग घ्यायचा. तो किती असतो? 25. म्हणून ते किती येतं? 725. मग इथे 725 घ्या. नंतर 17 दशक. बघा 17 दशक म्हटलं की त्याला 10 ने गुणायचं म्हणजेच किती येतं? 170. नंतर 17 एकक. 17 एकक म्हणजेच फक्त 17 असं लिहायचं आहे. याची करायची आपल्याला बेरीज. 5 आणि 7 12शी 2, हातचा आला 1. 7 आणि 2 9, 10 11शी 1, हातचा आला 1. 7 आणि 3 10शी 0 नाही, 7 आणि 2 9, इथे 7 आणि 1. 17,912 किती आलंय आपलं? 17,912. हे बघा 17,921 हा पर्याय नाही, 17,912 म्हणजेच हाच आपला पर्याय आहे. तरी पण मी नेहमीच हे सांगत आलो आहे की काय आपलं उत्तर बरोबर असलं तरीही आपण पर्याय एकदा चेक करून घ्यायचे. कधी कधी गोंधळून टाकणारे पर्याय असतात आणि एकच संख्या 2 प्रकारे लिहिलेली असते आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला असतो. अ आणि ब सत्य किंवा ब आणि क सत्य. त्यामुळे एकदा चेक करून घ्यायचे. 17,129 हे पण नाही आणि 17,915 हे पण नाही. म्हणून आपलं उत्तर किती? पर्याय क्रमांक 2 17,912. त्यानंतर बघा मित्रांनो, स्कॉलरशिपची परीक्षा जवळ आली आहे आणि त्यासाठी आपण म्हणजेच PS करिअर पॉईंटने स्कॉलरशिप मध्ये सहभागी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला प्रत्येक घटकावर घटकवाईज पूर्ण टेस्ट या ठिकाणी देणार आहोत आणि याची किंमत फक्त ठेवलेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 99 रुपये. म्हणजे 99 रुपयामध्ये तुम्हाला सर्व घटकावर आधारित पूर्ण प्रश्न आपल्याला मिळणार आहे. आपल्या सरावासाठी अत्यंत दर्जेदार अशा प्रश्न आपण या टेस्ट सिरीजमध्ये टाकले आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर प्ले स्टोअरवरती जाऊन PS करिअर पॉईंट नावाचे ॲप डाउनलोड करायचे आहे. त्यामध्ये रजिस्टर अ न्यू मेंबरशिप असे क्लिक करून 34 स्कॉलरशिपचा कोर्स दिसेल, त्यावरती जाऊन त्याला पे करून बाय करून आपण ही टेस्ट सिरीज खरेदी करू शकता. काही जर अडचण असेल, ही टेस्ट सिरीज खरेदी करत असताना काही जर अडचण आली तर आपण 96 73 55 85 75 या क्रमांकावर आपण व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता. आपल्याला याबाबत सर्व माहिती पुरवली जाईल. बघा त्यानंतरचा प्रश्न, संख्या व अक्षरी लेखन यांची चुकीची जोडी निवडा. काय करायचं आहे आपल्याला? चुकीची जोडी निवडायची आहे. म्हणजे 3 उत्तर बरोबर आहे, एक चुकलेलं आहे आणि तेच आपलं उत्तर असलं पाहिजे. बघा 12,500 यालाच काय म्हणायचं आहे? 12,500 हे बघा. नंतर 23,750 यालाच काय म्हणायचं आहे? पावणेचे हे 750 आणि याच्या नंतरची संख्या घ्यायची म्हणजे 24,000. पावणे 24,000 म्हणजे हे पण बरोबर आहे. नंतर बघा पर्याय क्रमांक 3 काय आहे? 15,750 म्हणजेच पावणे 16,000 हे पण पावणे 16,000 बरोबर आहे. नंतर 4,250 हे 4,500 लिहिलं, साडे म्हटलं आणि हजार म्हटलं तर इथे किती पाहिजे होते आपल्याला? 500 पाहिजे होते, पण इथं किती दिले त्यांनी? 250च दिलेले आहे बरोबर. म्हणजेच हे कसे वाचन करायला पाहिजे होते याला? 4,250 काय वाचन पाहिजे होते याला? 4,250. किंवा यालाच आपण आणखी एक वेगळ्या प्रकारे कसं म्हणू शकतो? 1.25
सव्वा 4,000 काय म्हणतोय आपण याला 4,500. ठीक आहे, काय म्हणतो आपण याला 4,500. पण इथे किती दिले 4,500. 4,500 आपण कसे लिहितो 4,500. म्हणजेच आपलं उत्तर किती पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर घेऊयात बघा 17,500. काय सांगितले 17,500. मी तेच सांगतोय पुन्हा पुन्हा. साडे म्हणजे अर्धे. कशाचे अर्धे 1,000च्या अर्धे. 1,000च्या अर्धे किती 500. आणि संख्या किती तिथे 17 म्हणून 17,500. समजलंय. त्यानंतर 7,25 बघा 7,25. सव्वा म्हणजे काय पाव भाग. कशाचा शे म्हणजे शतक म्हणजे 25 घ्यायचंय. पाव भाग म्हणजे किती 25 म्हणून इथे घ्यायचंय 25. आणि किती संख्या दिलेली आहे 700 म्हणून इथे 700. ठीक आहे. त्यानंतर किती दिलेले पाऊणशे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं पाऊण म्हणजे काय भाग घ्यायचा किती भाग घ्यायचा आहे 3 हिस्से. ठीक आहे. पण कशाचे 3 हिस्से काय सांगितले आपल्याला शे म्हणजे शतक म्हणजे 100चे 3 भाग. 100चे 3 भाग म्हणजे किती 75. चाल करा याची बेरीज. 5 आणि 5 10 अशी 0 हातचा आला 1. 7 आणि 3 10 अशी 0 हातचा आला 1. 7 आणि 5 12 आणि 1 13 अशी 3 हातचा आला 1. 18,300 बघा हा 18,200 हा 17,300. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. ठीक आहे समजतंय. त्यानंतरचं घेऊयात संख्या व वाचन यानुसार अयोग्य पर्याय निवडा. बघा आपण अशाच प्रकारचा प्रश्न या अगोदर पाहिलेला होता. त्यामुळे हा प्रश्न क्रमांक 6 तुम्ही याचं उत्तर काय करायचं आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की याचं उत्तर किती राहील. ठीक आहे. आणि पुन्हा काय सांगितलेलं आहे अयोग्य पर्याय निवडायचा आहे म्हणजे चुकीचा शोधायचा आहे. तर याचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 5 अंकी सर्वात मोठी संख्या. 5 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे 5 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे किती. ठीक आहे. त्यानंतर 4 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या. ठीक आहे. यांचं काय सांगितलेलं आहे यांची बेरीज 1 लाखापेक्षा कितीने जास्त आहे. यांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,09,998 ही बेरीज 1 लाखापेक्षा कितीने जास्त आहे. तुम्हाला जर कितीने जास्त ठीक आहे किंवा फरक किंवा कितीने कमी असे जर शब्द आले तर याच्यामध्ये काय करावं लागत असतं आपल्याला वजाबाकी करावी लागत असते. काय करावे लागत असते वजाबाकी करावी लागत असते. म्हणजेच आपल्याला हे जे उत्तर आले यामधून काय करायचं आहे तर 1 लाख ही संख्या आपल्याला काय करावी लागेल वजा करावी लागेल. मग इथे घ्या वजा करा. बघा 0 मधून 8 गेले 8 मधून 0 गेले 8 9 मधून 0 गेले 9 9 मधून 0 गेले 9 9 मधून 0 गेले 0 इथे 0 0 म्हणजेच आपली संख्या किती येते 9,998. किती येते 9,998. बघा कोणता पर्याय राहील हा नाही हा नाही हा आहे हा नाही म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचं बघा याचं उत्तर किती येईल सांगा. किती येईल तर 89,000 या संख्येच्या अगोदरची संख्या कोणती. आपल्याला काय सांगितलेले 89,000 याच्या अगोदरची संख्या विचारली आहे. बघा मग अगोदर आपण काय करूयात 89,000 लिहून घेऊयात. एकक दशक शतक हजार एकक दशक शतक हजार 10,000 89,000 याच्या अगोदरची म्हणजे पूर्वीची. जर आपल्याला थोडं असं वाटलं की हे आपलं चुकू शकतं तर त्यावेळेला काय करायचंय सरळ त्याच्यामधून 1 वजा करायचा आणि वजाबाकी करायची. सर्वात सोपं. बघा इथे 0 मधून 1 जात नाही मग इथून हातचा घेऊयात इथे झाले 8 इथे होतील 10 मग या 10 मधून हातचा घेऊयात इथे होतील 10 या 10 मधून हातचा घेऊयात इथे होतील 10 मग 10 मधून 1 गेला 9 हा 9चा 9 हा 9चा 9 हा 8 आणि हा 8 म्हणजेच किती येईल 88,999. बघा 88,999 पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर.
समजतंय? सोपं आहे. त्यानंतर बघा 85,000 अधिक 85 अधिक 0 एकक. 85,000 आपल्याला सांगितलेले बघा 85,000. त्यानंतर काय सांगितलेले 85, त्याच्यात किती मिळवायचे 85 मिळवायचे. आणि पुढे काय सांगितलेले 0 एकक. 0 एकक म्हणजे किती तर काहीच नाही, म्हणजे फक्त याचीच आपल्याला बेरीज करायची आहे. तर बेरीज किती येईल 5 8 0 5 8 म्हणजेच किती 85,000. 85 आपलं उत्तर येईल. मग कुठे आहे हे किती होतात 85,850 म्हणजे हे उत्तर नाही. 85,000 85 बघा पर्याय क्रमांक 2चं उत्तर आपलं बरोबर आहे. नंतर एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष हे 8 लक्ष होतं म्हणून हे पण उत्तर नाही. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष हे पण उत्तर नाही, म्हणून आपलं उत्तर किती पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचं पाऊण लक्ष बघा पाऊण लक्ष. लक्ष म्हणजे किती लाख. 1 लाख त्याच्या 3 हिस्से म्हणजेच किती 75,000. ठीक आहे. नंतर 17,000 म्हणजेच किती हे बघा हे 17,000. त्यानंतर 2 दशक हे बघा 2 दशक. दशक म्हणजे 10 म्हणजे 2ला 10 ने गुणायचं किती येतं 20 म्हणजे इथं आले 20. त्यानंतर 0 एकक. 0 एकक म्हणजे काहीच नाही. मग बघा करा याची बेरीज 0 2 0 92,020 हे 9,220 चूक. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष हे पण चूक. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष हे पण चूक. एकक दशक शतक हजार 10,000 हे आहे आपलं उत्तर किती 92,020 हे आपलं उत्तर आहे. चला बघा पर्यायातील चुकीच्या जोडीचा योग्य पर्याय निवडा. आपण पहिले एक गणित पाहिलं होतं, एक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं सांगितलं होतं. याचं उत्तर पण आपण काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की याचं उत्तर किती येईल. तर बघा त्यानंतर 12 सहस्र बघा हा नवीन शब्द आहे सहस्र. लक्षात घ्या 1000 काय सांगतोय मी हजार. हजारला सहस्र असे म्हणतात. हजारलाच काय म्हणतात सहस्र असे म्हणतात. आणि जर 10,000 असेल 10,000 ठीक आहे तर यालाच काय म्हणायचं आहे 10 सहस्र. काय म्हणायचं आहे 10 सहस्र असे म्हणायचं आहे. समजलं समजलं ठीक आहे. चला मग 12 सहस्र म्हणजेच काय 12,000. त्यानंतर किती सांगितलं 12 शतक. बघा आपल्याला वाचताना जर संख्या समजली नाही तर सरळ काय करायचं आहे काय सांगितलेलं आपल्याला 12 शतक. शतक म्हणजे 100 म्हणजे 12ला 100ने गुणायचं. काय येतं इथे किती शून्य आहे 2 ते 2 शून्य देऊन टाकायचे. अगोदर 12 लिहायचे म्हणजेच किती येतात 1200. त्यानंतर किती आहे 12 दशक. किती आहे 12 दशक म्हणजेच 12 गुणिले 10 मग किती येतात 120. मग इथे घ्या 120. त्यानंतर काय सांगितलेले 12 मग याच्यात मिळवा 12. चला करा बेरीज 2 3 3 3 1. एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजेच 13,332. 1,332 नाही. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष हे पण नाही होणार. एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजेच हे उत्तर आहे आपलं किती 13 लक्ष. किती 13,332. त्यानंतर एकक दशक शतक हजार 10,000 हे आहेत 13,320 पण आपल्याला किती पाहिजे 32 पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. त्यानंतर 90,000 या संख्येचे योग्य वाचन बघा 90,000 90,000 किती 90,000. मी तुम्हाला हे पण सांगितलं काय की यालाच सहस्र असे पण म्हणतात म्हणजेच यालाच आपण 90 सहस्र असं सुद्धा म्हणू शकतो. पर्यायामध्ये आहे का 90 सहस्र बघा 90 10 सहस्र दिलंय. 10 सहस्र म्हणजे 90 10,000 ते होईल का नाही. मग आता बघा इथे काय दिलेले आपल्याला पर्यायामध्ये प्रत्येकाच्यात 90 90 9 90 असं दिलेलं आहे. मग आपण ही संख्या तयारच करून घेऊ. बघा 90 10 सहस्र म्हणजे 90 गुणिले 10 सहस्र
म्हणजे त्याला 10,000 निघून यायचे बरोबर. मग आता शून्य किती 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि इथे घेतली 9. मग वाचा संख्या एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष ही किती होते 9 लक्ष होते. मग ही 90,000 आहे 9 लक्ष होईल का नाही. दुसरी घ्या 90 सहस्र म्हणजे 90 गुणिले 1000 1 2 3 4 म्हणजे 4 शून्य देऊन टाका 1 2 3 4 आणि इथे 9 एकक दशक शतक हजार 10,000 आली ही संख्या आणि ही संख्या एक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर. पण आपलं जसं ठरलंय मी जसं सांगितलंय काय पर्याय क्रमांक 3 आणि 4 पण बघायचे चुकायचं नाही. 9 सहस्र म्हणजे 9 गुणिले 1000 ते किती येतील 9,000 म्हणजे ते आपलं उत्तर नाही. नंतर पर्याय क्रमांक 4 90 शतक म्हणजे 90 गुणिले 100 बरोबर. हे पण उत्तर किती येतं आपलं 9,000 म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 सुद्धा आपलं काय होणार आहे चुकणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील. त्यानंतरचं घेऊयात बघा रामू 15,09,000 ही संख्या लिहिताना बघा 15,09,000 एकक दशक शतक हजार 10,000 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष बरोबर. 15,09,000 ही संख्या लिहिताना सहस्र स्थानचा अंक लिहायला विसरला. कोणत्या स्थानचा अंक लिहायला विसरला तो सहस्र स्थानचा. मग सहस्र स्थानचा अंक किती आहे 9. हा अंकच त्याने लिहिला नाही. हा अंक त्याने लिहिला का हा अंक त्याने लिहिला नाही बघा. बघा हा अंक त्याने लिहिला नाही मग हा अंक मी टाकला पुसून. ठीक आहे हा अंक काय केला मी पुसून टाकला. मग उरलं काय बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष म्हणजे संख्या कोणती राहिली मग कोणती राहिली संख्या ही किती एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष म्हणजेच किती कुठे पर्यायामध्ये 1 2 3 4 0 हे बघा 1 2 3 4 0 त्याच्या पुढे 15 म्हणजेच उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3. इथे हे 9 लिहायचाच विसरलाय तो त्यामुळे आता त्याच्यात 9 येणार नाही. इथे 9 लिहायचा विसरलाय परंतु आपल्याला 0 4 पाहिजे इथे 3च आले आणि इथे पण 9 आहे म्हणून हे पण उत्तर नाही. पर्याय क्रमांक किती उत्तर राहील आपलं 3. त्यानंतर 90,000 या संख्येपूर्वीची लगतची संख्या कोणती बघा. याच पद्धतीचा आपण एक प्रश्न पाहिला होता 89,000 याच्या पूर्वीची संख्या कोणती बरोबर. त्याचं उत्तर मी तुम्हाला सोडवून दिलं होतं. आता तुम्ही काय करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की 90,000 या संख्येची पूर्वीची संख्या कोणती. ठीक आहे. नंतर 85,500 या संख्येचे अयोग्य प्रकारे केलेल्या वाचनाचा पर्याय कोणता. अयोग्य प्रकारे बघा म्हणजे 3 पर्याय काय आपले बरोबर आहे पण एकच पर्याय आपला चुकलेला आहे. मग बघूयात आता तो कोणता आहे तर बघा 85,500 हे बघा 85,500 म्हणजे हे बरोबर वाचलेले आहे. पुन्हा यालाच काय म्हणतात रे इथे 500 आलंय बघा म्हणजे साडे काय म्हणतात साडे किती 85,000 मग 85,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण बरोबर आहे बघा. नंतर 85,050 आहे काय 85,050 आहे का नाही म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर असायला पाहिजे. बघू तरी पण पर्याय क्रमांक 4 85,500 एकक बघा 85 सहस्र म्हणजे 85 गुणिले सहस्र म्हणजे 1000 बरोबर म्हणजेच किती झालं ते 85,000. नंतर 500 एकक म्हणजे त्याच्यात 500 एकक मिळवा 00558 आहे 85,500 म्हणून याचं उत्तर किती राहणार आहे पर्याय क्रमांक 3 85,050. मग 85,050 ही संख्या कशी लिहायची ही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की 85,050 नेमकी संख्या कशी लिहायची. तर बघा 25,500 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर बघा काय सांगितलेले 25,500 मध्ये किती मिळवावे. 25,500 अगोदर 25,500 लिहून घेऊ एकक दशक शतक हजार 10,000 ठीक आहे लिहिलं. नंतर किती मिळवावे याच्यात किती मिळवायचे म्हणजे याच्यामध्ये किती मिळवायचे आहे म्हणजे उत्तर किती येईल 41,225 41,225 उत्तर येईल. मग अशा संख्येमध्ये काय करत असतात तर जी मोठी संख्या आहे त्यातून काय करायचं आहे
लहान संख्या वजा करायची आहे. म्हणजेच 41,225 वजा 25,500 करा. 5 2 इथे 2तून 5 जात नाही म्हणून इथून हातचा घेतला, इथे झाले 12, 12मधून 5 गेले 7, इथे 0मधून 5 जात नाही म्हणून इथून हातचा घेतला, इथे झाले 10मधून 5 गेले 5 आणि 3मधून 1 गेला 1. 15,725. बघा इथे पर्याय देताना थोडा चुकलेलं आहे बघा आपलं, तरी इथे काय पाहिजे होतं 25 पाहिजे होते. ठीक आहे, पर्यायामध्ये थोडं चुकलेलं होतं. ठीक आहे. नंतर 5 सहस्र. बघा 5 सहस्र, सहस्र म्हणजे किती 1000, हे लिहिले 5 सहस्र. नंतर काय सांगितलं त्यांनी 50 एकक. हे बघा 50 एकक म्हणजे त्याला कशानेच गुणायचं नाही, 1 न गुणायचं, पण ते काय आपण गुणलं काय नाही गुणलं काय काही फरक पडत नाही. नंतर 500 दशक. बघा 500 दशक म्हणजेच किती होईल ते, हे पण 5000च होईल. नंतर काय सांगितलेले पुन्हा 5 एकक म्हणजे इथे 5 यांची यापासून तयार होणारी संख्या किती, करा बेरीज. 5 5 0 आणि 10 म्हणजेच किती आले 10,055. बघा हे 1055 हा पर्याय नाही, हे 10,055 आपलं हेच उत्तर. हे किती येईल एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष, 1,55,000 हे पण नाही आणि हे 50 आहे तर हे पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक किती आपलं उत्तर 2 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर 2 दशसहस्रामध्ये किती मिळवावे, 2 दशसहस्र. बघा 2 दशसहस्र म्हणजेच त्याला 10,000 निघून यायचं आपल्याला, किती येईल मग ते 20,000 बरोबर. किती मिळवावे म्हणजे 50,000 उत्तर येईल. मग 20,000मध्ये किती मिळवायचे रे 30,000 40,000 50,000 म्हणजेच एकूण किती मिळवावं लागेल आपल्याला 30,000 मिळवायचे बरोबर, म्हणजे उत्तर आपलं मिळेल. पण इथे 30,000 लिहिलेलंच नाही, कुठे कुठे लिहिलेलं आहे का नाही. मग अशा वेळेला काय करायचं आहे बघा, अशा वेळेला काय करायचं आहे पुन्हा गुणाकार करून घेऊ. 3 सहस्र म्हणजे 3 गुणिले 1,000 ते किती येतात 3,000. आपल्याला पाहिजे किती 30,000 म्हणून हा पर्याय गेला. 3 दशसहस्र म्हणजे 3 गुणिले 10,000 म्हणजे 30,000 बरोबर, आलं आपलं उत्तर 3 दशसहस्र. पण बाकीचे पर्याय आपण पाहून घेऊ एकदा. 4 दशसहस्र, 4चा विषयच नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 तर 100% येणार नाही. 30 दशसहस्र म्हणजे 30 गुणिले दशसहस्र म्हणजे 10,000 करायचे, मग ती किती येईल रे तर ते येतं 3 लाख. किती येतं 3 लाख, म्हणून हा पण पर्याय नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील. ठीक आहे. 10 10,000 म्हणजे किती 10 10,000 काय सांगितलेलं आहे 10 10,000 म्हणजे 10 ले 10,000 ने गुणायचे, किती येईल 1 लक्ष. किती येईल 1 लक्ष. हे 10,000 झालं, हे नाही, हे 10 लक्ष, हे 1 लक्ष आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. समजलंय. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज काय केलंय, अशा पद्धतीने आपण 5 अंकी संख्यांचे वाचन व लेखन शिकलेलो आहोत. तर यासाठी इयत्ता 4थीसाठी आपण जी टेस्ट सिरीज तयार केली आहे, ही टेस्ट सिरीज सर्वांनी लावावी आणि आपला अभ्यास नेमका कुठे आहे आणि आपण कोणत्या गतीने शिकतो आहोत हे समजून घ्यावं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या PS करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.